शेट काय करतायत, मागचे 2 ओव्हर झाले. ग्राउंड बघितलं असेल किती सुंदर मंदिर आहे, खूप सुंदर. आणि त्यामुळं झाडांमध्ये एवढी ताकद आहे, या निसर्गामध्ये, या ब्रह्मांडामध्ये एवढी ताकद आहे की तुम्ही जे पण दिल से मागोगे वो हो ही जात आहे. थांब थांब, काय म्हणला? पहिल्या बॉलला विकेट म्हणतोय, आता बघू. वाईट बॉल. तर गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू अनदर न्यू ब्लॉग. तर नक्कीच आजचा दिवस अमेझिंग आहे, सुंदर आहे. येस, आज ब्लॉग करण्यामागचं कारण म्हणजे आज आम्ही जाणार आहोत छोट्याशा अशा सुंदर अशा ट्रेकला. आमच्या शिरगाव प्रति शिर्डी इथं असलेलं एक चौराई देवीचं मंदिर, तिथं आम्ही या सकाळ सकाळच्या वातावरणात निघालेलो ट्रेकिंगला. तर बघू शकता, आज फॅमिली के साथ हम जाने वाले ट्रेकिंग को. तो बघूया कसा ट्रेक होतोय. छोटसच आहे, भरपूर असं काय मोठं नाहीये. आता माझ्यासाठी छोटा आहे, पण ह्यांच्यासाठी बघू आता चॅलेंजिंग असेल. चलो भेटूया. आमच्या टायगर शेटला पण घेतलेलं आहे. आज भाऊची मजा आहे, कारण काल त्यांनी भरपेट हाणले, वडील वगैरे बघा सगळे. तो देखेंगे किसका स्टॅमिना कितना है. चलो. गुड मॉर्निंग मित्रांनो, आम्ही पोहोचलेलो आहे. मागं बघू शकता, अतिशय सुंदर असं ट्रेक चालू झालेलं आहे. मित्रांनो, हा एवढा ट्रेक केला अवघड नव्हता. माग बघा सपाटच आहे ट्रेक, म्हणता येते नाही म्हणता येत, एका प्रकारे नॉर्मल ट्रेकच आहे. भारी वाटते. एवढा असं काय म्हणजे स्ट्रगलवाला ट्रेक नाही आहे, पण बेटर आहे. जे न्यू म्हणजे ज्यांना नवीन नवीन असं वाटतंय की जावं डोंगर वगैरे चढायला, बेटर आहे, भारी आहे. थोडंसं स्टार्टिंगला चढ आहे आणि इथं संपायच्या वेळी थोडासा चढ आहे. उसकी वजह से जास्त स्ट्रगल नहीं है. आ जाओ आप, मंदिर दिखाता हूँ आपको. मंदिर भी इतना सुंदर है की दिखाता हूँ. तर तुम्हाला वाटत असेल ही झाडं अशी सुकलेली काय आहेत, पण हे कसं असतं, उन्हाळ्याच्या दरम्यान सगळे झाडं आपले सगळे पान असे खाली पडतात ते बघा. आणि तिथून खरं झाडांचं पुन्हा एक नवीन. कुठे मोर, कुठे? अरे काय शपथ, हे बघा काय नशीब यार, कसं आहे मोर. अनबिलीवर. आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त या निसर्गावर प्रेम करता आलं पाहिजे. तर तुम्हाला हे सांगत होतो की आता या झाडांचे खरं पुन्हा एक आयुष्य सुरुवात होणार आहे. हिवाळ्याच्या काळात त्यांना परत या उन्हाळ्याच्या हेंडिंगला पालवी फुटते आणि नवीन झाडाचं लाईफ चालू होते. आणि काय म्हणतात त्याला, आणि तिथून असंच रुटीन वर्षानुवर्ष चालतं. आणि झाडं सगळ्यात पृथ्वी तलावर सगळ्यात पहिले झाडं आली, आणि त्यामुळं झाडांमध्ये एवढी ताकद आहे, या निसर्गामध्ये, या ब्रह्मांडामध्ये एवढी ताकद आहे की तुम्ही जे पण दिल से मागोगे वो हो ही जात आहे. इथं बघा मित्रांनो, वृक्षारोपण केलेलं आहे. ग्रेट. ज्यांनी पण केलं आहे वो ग्रेट आहे. बघा तिकडे मंदिर आहे. काय खायचंय का? चिकट चिकट लागायला लागले, त्याच्यावर काहीतरी फवारले. 2 थेंब उष्णता बॅलन्स करते. महिन्यातून 2-4 वेळा खायला काय अडचण नाही. अरे चिकट लागते, फवारले काहीतरी.
मित्रांनो लिंबाची पानं हे बघा लिंबाची. अरे पडलं का निंबू पडलं का पाडलं. लिंबाची पानं खाल्लेली अतिशय गोड पान होत लिंबाचं, खूप सुंदर. पण हे खाल्ल्यावर कितीतरी गोष्टी चांगल्या होतात. गोष्टी पोटाच्या म्हणा, स्किनच्या म्हणा, टॉक्सिन्स बाहेर पडत. त्यामुळे लिंबाची पानं खायची असतात. बघितलं असेल किती सुंदर मंदिर आहे, किती भारी त्याची काळजी घेतली जाते. बघा तुम्ही मस्तपैकी आपले भगवे झेंडे, फ्लोरिंग साईडला हे असं मस्तपैकी. आणि इकडं मंदिर आहे, पुढं जाऊन आरती चालू. सो असं सगळ्या मंदिरांची काळजी घेतली पाहिजे. आपल्या हिंदू धर्माचे प्रतीक आहेत सगळी मंदिरं म्हणजे. आणि खरंच मानलं पाहिजे तळेगावकरांना की त्यांनी एवढं सुंदर या मंदिराची काळजी घेतात. हे ग्रामदैवत आहे हे गावचं. त्यामुळं नक्की तुम्ही पण या आणि अनुभवा चौराई देवी मंदिर, खूप सुंदर. असं दर्शन झालं. तुम्ही देखील बघितलं असेल मंदिराची जी प्रसन्नता आहे. व्हिडिओतून एवढी नाही जाणवणार. जर तुम्हाला योग आला या सोमटण्याच्या साईडला येण्याचा तर नक्कीच वर या. तुमचं काही पण टेन्शन असू द्या, काही पण किती पण म्हणजे कोणत्या पण टेन्शनमध्ये तुम्ही असाल, त्या टेन्शन समोर इथला जो निसर्ग आणि प्रसन्न वातावरण आहे, तुमचं मन कधी हलकं होईल कळणार नाही. आणि खूप भारी म्हणजे सांगायचं झालं तर इथली झाडांची रचना तुम्ही बघा, अतिशय सुंदर झाडांची काळजी घेतलेली. आणि तिथं जे तुम्ही बाबा बघितले ते म्हणले आम्ही काही एकट्यामुळं नाही झालं, इथं प्रत्येकजण येणारा माणूस हा एक कॅन घेऊन तरी येतो, नाहीतर वर पाण्याची सोय केलेली तळेगावातून पाणी घेतलेलं आहे आणि वर त्याची सोय केलेली आहे. ती प्रत्येकजण एक एक करून या झाडांना पाणी घालतात रोज. त्यामुळं अतिशय प्रसन्न वातावरण बघा ना. म्हणजे दोन्ही साईडनी मस्तपैकी हिरवी गार झाडं आणि या झाडांची काळजी घेणं हे एकाच्या हातात नाही, आपल्या सगळ्यांच्या हातात आहे. म्हणजे आज जर आपण ठरवलं एक झाड, आता झाडं लावणारे भरपूर आहेत पण काळजी घेणारे आपण कमी पडतंय. कारण काय होतंय, झाडं लावणारे देखील परफेक्ट. आता बघा झाडं लावली आहेत मस्तपैकी आणि पाईपलाईनसुद्धा केलेली आहे, पाण्याची काळजीसुद्धा घेतात आहेत. आता झाडं आहेत पण ते आता जपायला पण आपल्याला हे झालं पाहिजे. आपण ती झाडं पण जपली पाहिजेत. निसर्गाची आपणच काळजी घेतली पाहिजे. कारण निसर्ग आपल्याला देताना भरपूर देतो. आता तुम्ही माणसाला काय देतो, एकदा चौराई देवीच्या मंदिरात येऊन बघा, तुम्हाला कळेल निसर्ग आपल्याला काय देतो. त्यामुळं निसर्गाची काळजी तर घेतलीच पाहिजे. आणि खरंच या एकदा चौराईच्या मंदिराला दर्शन घेण्यासाठी. खूप भारी म्हणजे रिलॅक्स झालं मन, असं वाटतंय रडावं भरपूर. असो काही कारणं असतात मागची, त्यामुळे टेन्शन येतं, लोड येतो. पण इथं आल्यावर भारी वाटलं, रिलॅक्स वाटलं. या एकदा तुम्ही पण. हे बघा झाडाचं तुम्हाला सांगितलं ना, एकदम रचना म्हणण्यापेक्षा काळजी झाडांची कशी घेतली जाते. बघा पाईपलाईन वगैरे लावली आतमध्ये पण बघा सुंदर. अजून पण आहे पुढं भरपूर, खूप भारी आहे. आणि तिथं तर भरपूर झाडं लावली, तिथं जाऊन तुम्हाला दाखवतो. म्हणजे मी पण एक ठरवलं आता इथंच
आमच्या गावाकडचा तुम्हाला ब्लॉग पण टाकला आहे, हिस्टॉरिकल थोरबा डोंगर असं तो ब्लॉग पण टाकला होता यूट्यूबच्या पहिल्या इन्कममधून. तिथं देखील मी झाडांचं नियोजन करणार आहे. आत्ताच मी देवासमोरच म्हणलं यूट्यूबच्या पहिल्या इन्कममधून. यायला भरपूर वेळ आहे, करू आत्ता पण शकतो, पण एक हे असतं काय म्हणतात त्याला काहीतरी. हे बघा ते सांगितलं आत्ता, एकट्याचं काम नाही आहे एवढं सगळ्यांची काळजी, झाडाची काळजी घेणं. आता वेळ किती वेळ लागला, 5 मिनटं पण नाही, वर यायला एक 15 मिनटं लागले आणि पाणी घालायला 1-2 सेकंद. 1-2 सेकंद, फक्त 1-2 सेकंद आपल्या जीवनातले आपण देऊ सगळे मिळून. किती जास्त काही व्ह्यूज येत नाही आहेत, पण जेवढे पण येतील 10, 20, 30 व्ह्यूज जर तुम्ही पूर्ण ब्लॉग बघितला तर बघा झाडांना पाणी घालायचं ट्राय करू. हे बघा कशी झाडं लावली. हेच तुम्हाला म्हणलं इथं भारी झाडे लावलीत म्हणून. तसं सुंदर ते सुंदर, किती भारी स्लोगन. वृक्ष बोले माणसाला नका तोडू आम्हाला, कर वृक्षावर माया मिळे थंडगार छाय. तर आम्ही आलोय नाश्त्याला, सगळे फुल नाश्ता करतात. मी ब्लॅक कॉफी एकदम कडू